महायुतीमध्ये भाजप विधान परिषदेच्या 10 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पुणे छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर महायुतीमध्ये तिढा कायम आहे। धाराशिव, बीड, लातूर या परिषदेसाठी भाजपची 4 नावं दिल्लीमध्ये गेल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। तर विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, ठाकरे 4 आणि पवार 3 जागा लढवणार आहेत। महायुतीमध्ये परिषदेच्या रिक्त 10 जागा भाजपला सुटल्याची सूत्रांची माहिती आहे। तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा अद्याप कायम असल्याची चर्चा आहे। महायुतीमध्ये 2 जागांवर तिढा कायम आहे। पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने दावा केलाय, तर छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजप आणि शिवसेनेचा दावा आहे। महायुतीमध्ये 3ही पक्षांना कोणत्या जागा सुटल्यात ते आपण पाहूया। तर भाजपला सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, बीड, अमरावती आणि नागपूर। तर शिवसेनेला ठाणे, यवतमाळ, नाशिक आणि परभणी, हिंगोली। तर राष्ट्रवादीला 1 जागा कोकणामधली। धाराशिव, बीड, लातूर परिषदेसाठी भाजपकडून 4 जणांची नावं दिल्लीमध्ये पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। धाराशिव, बीड, लातूर परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेट्टे यांची नावं दिल्लीमध्ये वरिष्ठांकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये हायकमांड अंतिम नावं जाहीर करण्याची शक्यता आहे। तेथे अहिल्यानगरच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांना उमेदवारी अर्ज दिल्यामुळे वातावरण तापलंय। कारण अहिल्यानगर परिषदेची जागा भाजपमध्ये उद्या प्रवेश करणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे। लोकांना माझ्याकडून ती अपेक्षा आहे, त्यांचा विश्वास आहे। आणि आम्ही कालपर्यंत मी इथं नव्हतो, मी मुंबईला होतो। मी वरिष्ठांना सगळ्या भेटून आलो सर्वपक्षीय, आणि त्यांना सांगितलं की जे आमचं म्हणणं होतं की आमची तयारी सगळी झाली, तर आता जे व्हायचं ते येत्या 2-3 दिवसात ते कळवतील त्या पद्धतीने। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 8, ठाकरेंची शिवसेना 4 आणि पवारांची राष्ट्रवादी 3 अशा 15 जागांवर लढणार आहे। या 17 पैकी 15 जागेवर आम्ही एकमताने आमचा उमेदवार जो आहे, 2 ठिकाणी 2 जागांवर आमची अद्याप चर्चा सुरू आहे। येणाऱ्या 2 दिवसात या 2 जागेच्या संदर्भात देखील निर्णय होईल। नांदेड आणि नाशिक जागेच्या संदर्भात तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे। पुण्याची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यास पुण्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे। कारण शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीकांत पाटील परिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत। कोकणच्या जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळ माने उमेदवार असतील। वाटतं आमच्या वरिष्ठ पातळीवर जागा वाटपांचं त्या ठिकाणी ठरत असतं, परंतु एक गोष्ट खरी आहे की आम्ही महायुती म्हणूनच 17च्या 17 जागा लढणार आणि 17च्या 17 जागा महायुती म्हणून जिंकणार। आता प्रत्येक पक्षाला वाटतं 2-4 जागा कमी जास्त मिळायला पाहिजेत। वाटाघाटी चालू आहेत निवडणुकीच्या जागांच्या, त्यामध्ये काहीतरी संभ्रम नाहीये। लवकरात लवकर हा विषय जो आहे तो आज मला वाटतं सोडवला जाईल आणि लवकरात तुम्हाला कळेल। कोणती जागा महाराष्ट्रातली कोणाकडे आहे हे अजून सांगू शकत नाही, कारण की अजून तसं काही चित्र स्पष्ट नाही आहे। बिलकुल आपलं महायुतीलाच प्राधान्य असेल। आम्ही कितीही म्हणलं त्यामुळे अकबर, अँथोनी त्यांच्यावर सगळं अवलंबून आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमत आहे, परंतु शिवसेना भाजपच्या दोघांच्या मधला विवाद आहे आणि सेनेला ही जागा हवी आहे। त्यामुळे अजूनपर्यंत हा जो विवाद आहे तो सुटलेला नाही। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे तेवढं पुरेसं